हे पहा, हे घर माझे आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही सर्वजण माझ्या घरातून चालते व्हा. असे बोलून सुरेशरावांनी रागामध्ये पाण्याचा ग्लास भिंतीवर फेकला. तसा ग्लास खळकन फुटला. आज तो ग्लासच नाही तर शांती सदनमध्ये एका वृद्ध आईवडिलांच्या स्वप्नांचा देखील चुराडा झाला होता. ती स्वप्न जे आईवडील आपल्या मुलांसाठी पाहतात की त्यांची मुले नेहमी आनंदी राहावी, घरामध्ये सुखशांती नांदावी, यापेक्षा आईवडिलांची आणखी काय अपेक्षा असू शकते. असो, राधाताई सुरेशरावांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण सुरेशरावांचा राग काही कमी होत नव्हता. कारण आज घरात सुरेशरावांच्या दोन्ही मुलांचे आणि सुनांचे आपापसात भांडण झाले. दोन्ही मुलांनी आणि सुनांनी देखील घराची शांतता भंग करण्यात काहीही कसर बाकी सोडली नाही. काही वेळाने दोन्ही मुले आणि सुना आपापल्या खोलीमध्ये निघून गेले आणि सुरेशराव रागाने अंगणातील कॉटवर जाऊन बसले. सुरेशरावांचे कुटुंब त्यांच्या परिसरातील नावाजलेले कुटुंब होते. त्यांनी त्या घराचे नाव खूप प्रेमाने आपल्या आईच्या नावावर शांती सदन असे ठेवले होते. पण केवळ घराचे नाव शांती सदन ठेवल्याने घरात शांतता येत नाही. शांती सदन ह्या घराचे प्रमुख सुरेशराव आणि त्या घराची सूत्रधार त्यांची पत्नी राधाताई होत्या. ह्या घरामध्ये त्यांचा मोठा मुलगा पंकज, सून गीता आणि ह्या दोघांची 9 वर्षीय मुलगी पूजा, तसेच धाकटा मुलगा संदीप, सून प्रिया आणि त्यांचा 2 वर्षांचा मुलगा कार्तिक राहत होते. खोलीत गेल्यावर मोठा मुलगा म्हणाला, गीता, ज्या घरात भावाभावांमध्ये फरक केला जातो अशा घरात मला राहायचे नाही. आणि आज तर सुनांमध्ये देखील फरक व्हायला लागला आहे. हे बघ गीता, ते काही नाही. तू पटकन आपले सामान पॅक कर. आपण आजच, आत्ता लगेचच हे घर सोडून जाणार आहोत. पंकज मोठ्या आवाजात त्याच्या बायकोला म्हणाला. तेव्हा गीता त्याच्याजवळ जाऊन त्याला समजावत म्हणाली, तुम्ही जरा शांत व्हा. ते तुमचे वडील आहेत आणि रागात जर ते आपल्याला काही बोलले असतील तर याचा अर्थ असा नाही की बाबांना आपण नको आहोत. त्यांच्यासाठी तर तुम्ही आणि संदीप भाऊजी दोघेही समान आहात. पंकज म्हणाला, तू काहीही म्हणालीस तरीही मी ऐकणार नाही आणि आता मला ह्या घरात अजिबात राहायचे नाही. गीता पंकजला पुन्हा समजावत म्हणाली, चूक तर प्रत्येक माणसाकडून होते आणि मला सांगा, भांडण कोणत्या घरात होत नाही. खरे तर आज ह्या घरामध्ये जे काही भांडण झाले आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त मी आहे, दुसरे कोणी नाही. मला माझ्या वागण्याचे खूप वाईट वाटत आहे. मी आज एवढे मोठे पाऊल उचलायला नको होते. एवढे बोलून गीता रडायला लागली. तेव्हा पंकज तिला समजावत म्हणाला, तू आज जे काही केले आहेस ते योग्य केले आहे. जर मी तुझ्या जागी असतो तर हेच केले असते. हे बघ गीता, आता आपण ह्या घरामध्ये राहायचे नाही. पंकज बॅगमध्ये कपडे भरत होता, पण गीताने पंकजला शपथ घालून थांबवले आणि मग पंकज रागाने बॅग बेडवर फेकून खोलीबाहेर निघून गेला. बाहेर गेल्यावर पंकजची नजर अंगणात बसलेल्या वडिलांवर गेली, पण तो काहीही न बोलता मेन गेटमधून बाहेर गेला. बाहेर अंगणात कॉटवर बसलेले आई वडील एकमेकांकडे पाहत होते. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. गीताने सर्वांसाठी स्वयंपाक बनवला, पण कोणाचीही जेवणाची इच्छा नव्हती. पण अन्न वाया जाईल म्हणून संदीप, राधाताई आणि सुरेशराव जेवायला बसले. प्रिया रागात होती, त्यामुळे तिच्या खोलीतून बाहेर देखील आली नाही. डायनिंग टेबलवर शांततेचे वातावरण होते. कोणी कोणाशी बोलत नव्हते. तिघांनी अनिच्छेने जेवण केले आणि ते आपापल्या खोलीत निघून गेले. सुरेशराव सुद्धा त्यांच्या खोलीकडे चाललेच होते की तेवढ्यात त्यांना त्यांच्या मोठ्या सुनेने म्हणजे गीताने थांबवले. ती म्हणाली, बाबा, मला तुमच्याशी थोडेसे बोलायचे आहे. हां बोल, सुरेशराव मोठ्या आवाजात म्हणाले. ती म्हणाली, बाबा, आज जे काही झाले त्यासाठी मला माफ करा. सुरेशरावांनी तिच्याकडे पाहिले आणि काहीही न बोलता त्यांच्या खोलीत निघून गेले. त्यानंतर गीताने आपल्या सासूला सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला, पण राधाताईसुद्धा गीताबरोबर काहीही बोलल्या नाहीत आणि त्याही खोलीत निघून गेल्या. त्यानंतर गीता आपल्या धाकट्या जावेच्या जेवणाचे ताट काहीही न बोलता तिच्या खोलीमध्ये ठेवून आली. प्रिया रागाने तोंड फुगवून बसली होती, त्यामुळे तीही गीताला बोलली नाही. गीताला आज आपल्या घराची दुर्दशा पाहून खूप वाईट वाटत होते. आजपर्यंत घरामध्ये कधी साधी कुरबुरसुद्धा झाली नाही
आणि आज गोष्ट इथंपर्यंत पोहोचली की घरातील सदस्य आपापसात बोलत देखील नव्हते. विचार करता करता रात्रीचे 10 वाजले. साधारण रात्री 11 वाजता गीताच्या मोठ्या भावाचा फोन आला. तो म्हणाला, "गीता, आईची तब्येत बिघडली आहे आणि ती तुला इथे माहेरी बोलवते आहे." गीता म्हणाली, "ठीक आहे दादा, तू मला उद्या न्यायला ये." असे बोलून तिने फोन कट केला. गीताने तिच्या भावाचा फोन आला होता आणि आई आजारी असल्याचे पंकजला सांगितले. तेव्हा पंकजने तिला माहेरी जाण्यास परवानगी दिली. तिने रात्रीच तिची बॅग भरून ठेवली. गीताच्या मनात विचारांचे वादळ घोंगावत होते. तसे तर गीता खूप समजूतदार स्त्री होती, पण तिची ही समस्या होती की ती तिच्या मनातले दुःख कोणालाच सांगू शकत नव्हती. त्यामुळे गीताने एक चिठ्ठी लिहिली. ती मनात म्हणाली, "माझ्यामुळे आज बाबा खूप दुखावले आहेत. कदाचित ही चिठ्ठी वाचून त्यांना माझ्या भावना समजतील." आणि ती चिठ्ठी तिने रात्रीच्या वेळी गुपचूप आपल्या सासऱ्याच्या डायरीमध्ये ठेवली. कारण तिला ठाऊक होते की बाबांना डायरी लिहिण्याची सवय आहे आणि ते रोजच्याप्रमाणे जेव्हा डायरी लिहायला घेतील तेव्हा चिठ्ठी पाहून नक्की वाचतील. गीताने चिठ्ठी डायरीत ठेवली आणि ती तिच्या खोलीत जाऊन झोपली. सकाळी गीता लवकर उठली आणि तिने तिची सर्व कामे केली. तोपर्यंत तिचा भाऊसुद्धा आला होता. गीताच्या भावाला अचानक आलेले पाहून सुरेशराव आणि राधाताई चकित झाले. गीताच्या भावाने म्हणजे विकासने त्या दोघांना वाकून नमस्कार केला. विकासने त्यांना सांगितले की माझ्या आईची तब्येत खराब आहे आणि तिला ताईला भेटायचे आहे, त्यामुळे मी ताईला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तोपर्यंत पंकज आणि गीतासुद्धा आले. सर्वांनी मिळून नाश्ता केला आणि त्यानंतर गीता सासू सासरे आणि नवऱ्याला काळजी घ्या असे सांगून आपल्या भावासोबत माहेरी निघून गेली. गीता माहेरी गेल्यानंतर राधाताईंनी घराची कमान आपल्या हातात घेतली. घरातील कामे करण्याची सवय मोडल्यामुळे राधाताई पूर्वीप्रमाणे कामे करू शकत नव्हत्या. तसे तर घर काम करण्यासाठी कामवाली बाई लावली होती, जी झाडू, लादी, कपडे, भांडी अशी वरची कामे करायची. पण घरात काही अशी कामेही असतात जी कामवाली बाईच्या विश्वासावर ठेवू शकत नाही. ही कामे तर फक्त एक कुशल गृहिणीच करू शकते आणि ह्या घराची कुशल गृहिणी गीता होती. पण ती माहेरी गेल्यानंतर घराची सर्व जबाबदारी राधाताईंवर आली होती. धाकट्या सुनेकडून म्हणजे प्रियाकडून तर त्यांच्या जास्त काही अपेक्षा नव्हत्या, कारण प्रियाला जी कामे येत होती ती तेवढीच करायची आणि आपल्या मुलाला घेऊन खोलीत जाऊन बसायची. घरामध्ये काय चालले आहे याच्याशी तिला काहीही संबंध नव्हता. भांडण झाल्यानंतर कोणाशीच न बोलता गुपचूप आपले कामे करणे आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन बसणे ही आता प्रियाची सवय झाली होती. असो, रात्रीच्या वेळी जेव्हा सर्वजण जेवण करून आपापल्या खोलीत निघून गेले तेव्हा सुरेशरावसुद्धा जेवणानंतर त्यांच्या खोलीत गेले आणि आपल्या सवयीनुसार डायरी लिहायला बसले. त्यांनी जशी त्यांची डायरी उघडली त्यांना ती चिठ्ठी दिसली. सुरेशरावांनी ती चिठ्ठी उघडली आणि त्यातील अक्षर पाहून त्यांना समजले की ही चिठ्ठी नक्कीच गीताने लिहिलेली आहे. त्यांना ठाऊक झाले की गीताने माफी मागण्यासाठी ही चिठ्ठी लिहिली असेल. पण काल जे काही घडले त्याचा राग मनात ठेवून सुरेशरावांनी ती चिठ्ठी न वाचताच डायरीत ठेवली आणि डायरी न लिहिताच झोपले. पुढच्या 2 रात्रीसुद्धा हेच झाले. तिसऱ्या दिवशी देखील सुरेशरावांनी डायरी लिहिली नाही आणि ते आपल्या अंथरुणावर पडले, पण त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती. सुरेशरावांनी डायरी उघडली आणि त्यांना आता राहावले नाही. त्यांनी ती चिठ्ठी उघडून पाहिली. चिठ्ठी उघडताच पहिल्याच पानावर लिहिले होते, "आदरणीय बाबा, साष्टांग नमस्कार. मला ठाऊक आहे की माझ्याकडून बोललेल्या कठोर शब्दांमुळे तुम्हाला खूप वाईट वाटले आहे आणि त्यासाठी मी तुमची माफी मागण्याची हिंमत देखील करू शकत नाही. मी माझ्या आईवडिलांसमान सासू-सासऱ्यांचे मन दुखावले आहे. मला माफ करा. मला ठाऊक आहे की ही चिठ्ठी वाचून तुमच्या डोळ्यातूनही अश्रू येत असतील. पण माझा उद्देश तुमच्या डोळ्यात पाणी आणणे असा नाही, तर माझ्या भावना व्यक्त करणे हा आहे. बाबा, आपले कुटुंब खूप आनंदी आणि हसतमुख कुटुंब होते. पण कोणास ठाऊक आपल्या घराला कोणाची नजर लागली. आज घरामध्ये जे काही घडले ते फक्त माझ्यामुळे झाले आहे. मी प्रियावर हात उचलायला नको होता. पण बाबा, तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की मी तिच्यावर हात का उचलला? यामागे काही ना काही कारण नक्कीच असेल ना? बाबा, तुम्ही सांगा, मी याआधी अशी कधी वागली आहे का? माझ्या लग्नानंतर आपल्या घरामध्ये कधी भांडण किंवा एखाद्या गोष्टीवरून वाद झाला आहे का? अजिबात नाही. तू जे काही बोललीस ते योग्यच आहे.
तू तर आमच्या घराची अन्नपूर्णा, लक्ष्मी, सरस्वती होतीस. सुरेशराव पत्र वाचत वाचत मध्येच बोलले आणि खुर्चीवर बसून विचार करू लागले की खरंच किती आनंदी कुटुंब होते माझे. त्यांना आठवू लागले की गीता आमच्या कुटुंबात आल्यानंतर आमचे घर किती सुखी होते. आम्ही गीताला पाहायला गेलो होतो तेव्हा किती उत्साहात होतो. एका छोट्याशा गावातली मुलगी पण किती संस्कारी, शिकलेली आणि हुशार होती. तिच्या माहेरी आई वडील आणि एक धाकटा भाऊ होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती आमची गीता. सावळ्या रंगाचीच होती पण दिसायला देखणी होती आणि आमचा पंकजसुद्धा सावळा मध्यम उंचीचा होता. दोघांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखी होती. पण पुढे निर्णय पंकजला घ्यायचा होता. पंकज आणि गीताने आपापसात बातचीत करून हा निर्णय घेतला. तसे तर गीताने पहिल्याच नजरेत पंकजचे मन जिंकले होते. पण गीताचे बोलणे, तिचे विचार आणि तिच्या बोलण्याची पद्धत पाहून तो मंत्रमुग्ध झाला. त्याला गीता खूप आवडली. दोन्ही कुटुंबांचे बोलणे झाल्यानंतर गीता आणि पंकजचे लग्न धूमधडाक्यात झाले आणि गीता आमच्या घरची सून म्हणून आली. सासरी आल्यानंतर गीताने घराची जबाबदारी उचलली. सासू सासऱ्यांची सेवा ती अगदी मनापासून करत होती. सकाळी 6 वाजता आमच्या खोलीमध्ये चहा आणून द्यायची, आंघोळीचे पाणी काढून ठेवायची, वेळेवर नाश्ता, जेवण तसेच आमची औषधे द्यायची. हे सर्व आठवून बाबांचे डोळे भरून आले आणि बाबा भूतकाळातून वर्तमानात आले. त्यांनी डोळे पुसले आणि चिठ्ठी पुढे वाचू लागले. सुरेशराव चिठ्ठी वाचत होते की तेवढ्यात पाठीमागून राधाताईंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा सुरेशरावांनी गडबडीने डोळे पुसले. तेव्हा राधाताई सुरेशरावांकडे पाहत म्हणाल्या, हे काय, तुमच्या डोळ्यात पाणी? सुरेशराव डोळ्यातील पाणी पुसत म्हणाले, नाही ग, डोळ्यामध्ये काहीतरी गेले असेल. राधाताई त्यांना गप्प करू लागल्या. सुरेशराव पुढे म्हणाले, राधा, मी खरंच चुकीचा आहे का ग? आपल्या घरामध्ये जे भांडण झाले त्यात माझी सुद्धा चूक आहे का? भांडणाचे कारण जाणून न घेता मी उगाच बोललो. एवढे बोलून ते रडू लागले. राधाताई सुरेशरावांना गप्प करत म्हणाल्या, जे काही झाले त्यामध्ये कोणाचीही चूक नाही, तर चूक आहे ती परिस्थितीची. मला सांगा, कोणते आईवडील आपल्या मुलांचे वाईट चिंतत असतील? असे बोलताना राधाताईंची नजर सुरेशरावांच्या हातामध्ये असलेल्या चिठ्ठीवर पडली. त्या म्हणाल्या, तुम्ही हे काय वाचत आहात? राधाताईंनी ती चिठ्ठी सुरेशरावांच्या हातातून घेतली आणि वाचायला सुरुवात केली. चिठ्ठी वाचता वाचता राधाताईंचे डोळे भरून आले. सुरेशराव राधाताईंना म्हणाले, राधा, सर्व काही ठीक होईल. आणि राधाताईंच्या हातातून चिठ्ठी घेऊन त्यांनी पुढे वाचायला सुरुवात केली. बाबा, प्रियाने खूप मोठी चूक केली. ती जे वागली त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही. त्या दिवशी प्रियाच्या हातामध्ये दुधाचा ग्लास होता आणि माझ्या पूजाकडून चुकून धक्का लागला आणि प्रियाच्या हातातून दुधाचा ग्लास सांडला. पण प्रियाने तिच्यावर हात उचलला. पूजा खूप रडत होती. प्रिया एवढ्यावरच थांबली नाही तर ती मोठ्या आवाजात पूजावर ओरडली, म्हणाली, तू तर लंगडी आहेसच, पण आता आंधळीसुद्धा झालीस का? तेवढ्यात पाठीमागून संदीप भाऊजी म्हणाले, या ग्लासची भरपाई कोण देईल? तुझा बाप. बाबा, प्रिया तर परक्या घरातून आली आहे, पण भाऊजी तर आपल्या घरातीलच आहेत ना. त्यांच्या तोंडून अशा प्रकारचे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटले आणि मी भाऊजींवर ओरडले. तेव्हा प्रिया म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला मोठ्या आवाजात बोलण्याची? आधी तू तुझ्या रिकामटेकड्या नवऱ्याला सांभाळ. फुकटात आमच्या तुकड्यांवर जगतो आहे. बाबा, मला माझ्या नवऱ्याचा अपमान सहन झाला नाही आणि त्यामुळे मी प्रियाच्या कानशिलात भडकावली आणि तेव्हाच तुम्ही आलात आणि तुम्ही काहीही न ऐकता न बघता भडकलात आणि हे सर्व पंकजला सुद्धा पाहवले नाही, त्यामुळे ते तुमच्यावर रागावले. पण नंतर मी तुमच्याशी आणि आईंशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही माझे काहीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे मला नाईलाजाने हे पत्र लिहावे लागले. सासू सासरे विचार करायला लागले की प्रिया आणि संदीपच्या वागण्यामुळे सुनेचा संयम सुटला आणि एवढे मोठे भांडण झाले. तेवढ्यात राधाताई म्हणाल्या, आपली गीता खूप समजूतदार आणि मनमिळावू आहे. ती कधीच कोणाचे मन दुखावणार नाही. मग भांडण तर खूप दूरची गोष्ट आहे. माझी सून तर रडणाऱ्याला सुद्धा हसवणारी आहे. राधाताई म्हणाल्या, संदीप आणि गीताचे तर किती चांगले जमायचे. दोघे दीर भावजय कमी पण मित्र जास्त होते. पण आज ते दोघे एकमेकांशी बोलत देखील नाहीत. राधाताई पुढे म्हणाल्या, प्रिया संकुचित विचारांची मुलगी आहे. संदीपने कोणाशी जास्त बोललेले तिला आवडत नाही. तिने संदीपलाच भडकावले असेल. कुठली दुर्बुद्धी सुचली आणि ह्या मुलीला सून म्हणून घरी आणले. सुरेशराव आणि राधाताई संपूर्ण चिठ्ठी वाचून सुन्न झाले. त्यांना गीताने सांगितलेल्या गोष्टींचे गांभीर्य आता उमगले होते. आपल्या मुलांची आणि सुनेची मनोवृत्ती
कुठेतरी चुकीच्या दिशेने गेली होती, पण आपणही रागाच्या भरात कोणालाच ऐकून न घेता त्यावर तेल ओतले होते. राधाताई विचारात गढून गेल्या होत्या. त्या रात्री सुरेशरावांना झोप लागली नाही. गीताचे शब्द त्यांच्या मनात घोळत राहिले. त्यांना आता एक निर्णय घ्यायचा होता. शांती सदनला पुन्हा खऱ्या अर्थाने शांती मिळवून द्यायची होती. सकाळ होताच सुरेशरावांनी राधाताईंशी चर्चा केली आणि त्यांनी पंकजला फोन लावला. बाबा कसे आहात? पलीकडून पंकजने विचारले. बरे नाही रे, तू घरी ये, मला तुझ्याशी बोलायचे आहे. पंकजला बाबांच्या आवाजातला थकवा जाणवला आणि तो गीता आणि पूजाला घेऊन घरी पोहोचला. तो येताच संदीप आणि प्रियाही बाहेर आले. घरात काही क्षण स्तब्धता पसरली. सुरेशरावांनी दोन्ही मुलांना आणि सुनांना समोर बसवले. काही गोष्टींचा हिशोब आजच लावायचा आहे, ते गंभीरपणे म्हणाले. मी वडिलांच्या नात्याने काही चुकलो, रागाच्या भरात काही बोललो, पण आता मी स्पष्ट सांगतो, या घराची शांतता पुन्हा प्रस्थापित झाली नाही तर ह्या घराचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. त्यांनी गीताची चिठ्ठी पुन्हा मोठ्याने वाचून दाखवली. प्रिया आणि संदीपचे चेहरे उतरले. प्रिया लाजली आणि डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मी चुकीची होते. बाबांनी सांगितल्याशिवायही मला हे मान्य करायला हवे होते. मी पूजाला कधीच अपशब्द बोलायला नको होते. संदीपलाही अपराधी वाटू लागले. तो म्हणाला, दादा मला माफ कर. मी तुला आणि वहिनीला खूप चुकीचे बोललो. मी असे बोलायला नको होते. दादा, आपण एकत्रच राहून घर सांभाळू शकतो. सुरेशरावांनी सर्वांसमोर हात जोडले. ते म्हणाले, माझी इच्छा आहे की हे घर पुन्हा हसते खेळते व्हावे. राग, अहंकार याला जागा नसावी. आता निर्णय तुमच्या हातात आहे. काही क्षण शांतता पसरली, पण नंतर पंकज उठला आणि त्याने संदीपला मिठी मारली. गीतानेही प्रियाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आपण नवीन सुरुवात करूया. प्रिया, आता आपल्याला शेवटपर्यंत एकत्र राहायचे आहे. प्रियाच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले आणि तिने पूजाला जवळ घेतले. घरात पुन्हा हसू उमटू लागले. संध्याकाळी सर्वजण एकत्र जेवले आणि वर्षानुवर्षाच्या कटू आठवणींना मागे टाकून शांती सदनमध्ये पुन्हा प्रेमाचे सूर उमटले. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.